नमस्कार माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो, सीमाताई न्यूजच्या एका अतिशय खास आणि महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। बहिणींनो, आज मी तुमच्या चेहऱ्यावर हसू आणणारी एक मोठी बातमी घेऊन आले आहे। गेल्या अनेक दिवसांपासून तुम्ही सर्वजणी काळजीत होतात की नोव्हेंबर आणि डिसेंबरचे 4500 रुपये कधी येणार। पण आज सकाळपासूनच माझ्याकडे लाडक्या बहिणींचे फोन आणि मेसेजेस यायला सुरुवात झाली आहे। अनेक बहिणींनी मला स्क्रीनशॉट पाठवले आहेत की त्यांचे रखडलेले पैसे यायला सुरुवात झाली आहे। पण इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, हे पैसे सर्वांना एकाच वेळी मिळत नसून टप्प्याटप्प्याने म्हणजे हळूहळू मिळत आहेत। आजच्या या 3 मिनिटांच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर सांगेन की पैसे यायला उशीर का होतोय आणि तुम्हाला किती दिवस वाट पाहावी लागेल। व्हिडिओ अजिबात सोडू नका, कारण आज तुमच्या सर्व शंका दूर होणार आहेत। बहिणींनो, सर्वात आधी हे समजून घ्या की सरकारकडे करोडो बहिणींचा डेटा आहे। जेव्हा सरकार पैसे पाठवते तेव्हा एकाच वेळी सर्वांच्या खात्यात पैसे पोहोचत नाहीत। याला तांत्रिक भाषेत बॅच प्रोसेसिंग म्हणतात। आज त्या बहिणींचे 1500 रुपये आलेत, ज्यांचे नोव्हेंबरचे पैसे अडकले होते। उद्या त्या बहिणींचा नंबर येईल ज्यांचा डिसेंबरचा हप्ता बाकी आहे। सरकार हे पैसे टप्प्याटप्प्याने म्हणजेच हप्त्याने रिलीज करत आहे, जेणेकरून बँकेच्या सर्व्हरवर ताण पडणार नाही। जर तुमच्या मैत्रिणीचे पैसे आले आणि तुमचे आले नाहीत तर याचा अर्थ असा नाही की तुमचा अर्ज नाकारला गेलाय। याचा अर्थ फक्त एवढाच आहे की तुमचा नंबर पुढच्या टप्प्यात येणार आहे। आता एक खूप महत्त्वाची गोष्ट, सरकारच्या तिजोरीतून पैसे निघालेत पण तुमच्या बँक खात्यात दिसायला 2 ते 3 दिवसांचा वेळ लागू शकतो। असं का होतं? जेव्हा सरकार डीबीटी द्वारे पैसे पाठवते तेव्हा ते आधी आरबीआय कडे आणि मग तुमच्या मुख्य बँकेकडे जातात। तिथून तुमच्या गावातील लहान ब्रांच पर्यंत पोहोचायला वेळ लागतो। अनेकदा बँकेचा सर्व्हर स्लो असतो, त्यामुळे मेसेज यायला उशीर होतो। म्हणूनच मी तुम्हाला सल्ला देईन की किमान 3 दिवस धीर धरा। वारंवार बँकेत चक्रा मारण्यापेक्षा तुमच्या मोबाईलवर बॅलन्स चेक करत राहा। बहिणींनो, जानेवारीचा हप्ता आता पूर्णपणे सुरू झाला आहे। सुनेत्राताईंनी पद सांभाळताच आदेश दिलेत की फेब्रुवारीच्या पहिल्या 10 दिवसांच्या आत जुने सर्व थकीत पैसे क्लिअर केले जावेत। जानेवारीचा जो 19वा हप्ता आहे त्याचे काम ही सोबतच सुरू आहे। ज्या बहिणींना फक्त 1500 मिळालेत त्यांनी घाबरून जाऊ नका। तुमचे उरलेले 3000 रुपये सुद्धा पुढच्या टप्प्यात तुमच्याच खात्यात येतील। सरकारने बजेटमध्ये यासाठी वेगळा फंड ठेवलाय, त्यामुळे मनात कोणतीही शंका ठेवू नका, फक्त थोडी वाट पहा। ज्या बहिणींचे पैसे अजिबात आलेले नाहीत त्यांच्या अर्जांची तपासणी अंगणवाडी सेविका युद्ध पातळीवर करत आहेत। सोमवार ते बुधवार या दरम्यान अनेक नवीन याद्या पोर्टलवर अपडेट होणार आहेत। जर तुमची प्रत्यक्ष पडताळणी काल किंवा आज झाली असेल तर तुमचे नाव पुढच्या आठवड्याच्या पेमेंट राऊंडमध्ये समाविष्ट केले जाईल। म्हणूनच तुमच्या अंगणवाडी ताईंच्या संपर्कात राहा आणि तुमचे आधार लिंक स्टेटस चेक करत राहा। जर तुमचे बँक खाते सुरू असेल आणि आधार लिंक असेल तर तुमचे पैसे कोणीही रोखू शकत नाही। बहिणींनो, मला माहित आहे की 4500 रुपये तुमच्यासाठी किती मोठी मदत आहे। घर खर्च, मुलांचे शिक्षण आणि लहान मोठ्या गरजांसाठी हे पैसे खूप मोलाचे आहेत। सीमाताई न्यूजचा उद्देशच हा आहे की तुमच्यापर्यंत योग्य माहिती पोहोचावी, जेणेकरून तुम्हाला सरकारी कचेऱ्यांमध्ये भटकावे लागणार नाही। तुम्हाला आज काही मेसेज मिळाला का किंवा तुमचे स्टेटस प्रोसेसिंग दाखवत आहे का? कमेंटमध्ये नक्की लिहा। मी प्रत्येक कमेंट वाचते, जेणेकरून तुमचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवू शकेन। लाडक्या बहिणींनो, फक्त 2 ते 3 दिवस धीर धरा, अफवांवर लक्ष देऊ नका आणि आपल्या ताईवर विश्वास ठेवा। जरी 3 मिनिटांची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि गरजू बहिणींना शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मी पुन्हा भेटेन एका नवीन अपडेटसह। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। धन्यवाद।